नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, जयंतने केला विश्वाच्या आईचा खून, तर दुसरीकडे मात्र जयंतला पोलीस ठोकणार आता बेड्या. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये मात्र भावना सिद्धू यांनी ज्या प्रकारे घरच्यांना सगळ्यांना आनंद दिलेला असतो त्याच्यामुळे सगळेजण खूप सारे खुश झालेले असतात. पण मात्र यांच्या या प्लॅनिंगमध्ये सगळ्यात मोठं यश आलेलं असतं आपल्या भावनाला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की भावनाने आत्तापर्यंत गाडेपाटलांच्या घरामध्ये असा दिवस कोणीच साजरा केला नव्हता. त्याच्यामुळे भावनाने आजीच्या नाकावरती टिचून हे सगळं काही केलेलं असतं आणि दुसरीकडे आजी मात्र तोंडावरती चांगल्याच प्रकारे पडलेले असते. पण तुम्हाला माहितीच आहे की ही आजी साधीसुधी नाही आहे, कारण की ती सुलक्षणा सर्जेराव गाडेपाटील आहे. त्याच्यामुळे ती भावनाने काही जरी केलं ना तरी शेवटी भावनाला अद्दल घडवायच्या नादामध्ये आजी असं काय करणार आहे की त्यामध्ये भावनाला परत शिक्षा होणारच आहे. पण मित्रांनो, भावनाने हे सगळं केल्यामुळे सिद्धू देखील खूप आनंदी झालेला असतो आणि सगळ्यांना वाटत असतं की आता हा आनंद असाच कायमचा टिकून राहील. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीला आता पुढे नजर लागणार आहे. ती नजर म्हणजे दुसरी तिसरी कोणाची नसून ती लागणार आहे श्रीकांत इनामदाराची. कारण की तुम्हाला माहीत नसेल की श्रीकांत इनामदारला चक्क आता भावना भेटायला येते आणि भावना भेटायला गेल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की भावना भेटायला खास करून गेलेली असते आनंदीला. पण त्या ठिकाणी जी काही गोष्ट घडते हे कळाल्याच्या नंतर तुम्हाला धक्का बसेल. कारण की श्रीकांत इनामदार भावनाला म्हणतो की आज जर आपल्या दोघांसोबत जर असं काही झालं नसतं पाठीमागे भूतकाळात, तर आज आपल्या दोघांचं लग्न झालं असतं आणि आज आपण एकत्र असतो सगळेजण आणि आपलं कुटुंब देखील खूप सुंदर आणि छान असतं. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर भावनाला परत धक्का बसतो. कारण की भावनाला वाटतं की कदाचित जर माझं सिद्धराजसोबत लग्न झालं नसतं तर आज मी श्रीकांत इनामदारसोबत ह्या घरामध्ये इथे या ठिकाणी आनंदीसोबत असते. पण आता मित्रांनो, भावनाला देखील एका गोष्टीची अक्कल आली पाहिजे की आता आपलं सिद्धूसोबत लग्न झालंय तर आपण श्रीकांत इनामदाराला भेटणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यासोबत बोलणं देखील ही देखील सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. पण ह्या भावनाला कोण सांगणार? कारण की भावना त्या श्रीकांत इनामदारला अशा प्रकारे भेटत असती जसं काही तो त्यांच्या घरचा मेंबरच आहे. दुसरीकडे मान्य आहे की भावनाने आनंदीला स्वतःची मुलगी मानलेली आहे, पण एवढ्यापर्यंत तर तिने नाही केलं पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूने ज्या प्रकारे भावनावरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला आहे, भावनाने त्याचा विश्वासघात नाही केला पाहिजे. कारण की आपल्या सिद्धू एवढं प्रेम करणारा भावनाला दुसरं कोणीच भेटू शकत नाही. तरी देखील ही भावना त्या श्रीकांत इनामदाराला का भेटायला जाते हे अजूनपर्यंत कळालेलं नाही. दुसरीकडे तिने आनंदीसोबत एकच निर्णय घ्यावं, कोणत्या तरी एका दिवशी ती आनंदीला सिद्धूसोबत असताना भेटेल. कारण की हा श्रीकांत इनामदाराला देखील सिद्धू हा भावनासोबत किंवा आनंदीला भेटलेला अजिबात देखील आवडत नाही, हे तुम्ही चांगल्याच प्रकारे पाहिलं असेल. पण आपल्या सिद्धूला तरी कसं आवडेल की भावना ह्या श्रीकांत इनामदाराला भेटलेलं? कारण की आता भावनालाच अक्कल आली पाहिजे आणि भावनाने एकच निर्णय घेतला पाहिजे की आपल्याला आता सिद्धराजसोबत सुखाचा संसार करायचा असेल तर ह्या श्रीकांत इनामदारसोबत भेटणं हे टाळणं गरजेचं आहे. पण मात्र ह्या भावनाला शिकवणार कोण आणि हिला अक्कल येणार कधी हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे माहीत आहे. कारण की भावनाला अजूनपर्यंत अक्कल आलेली नसते. त्याच्यामुळे ही भावना तरी देखील त्या श्रीकांत इनामदारला भेटायला जात असते. आणि मित्रांनो, जर ह्या अशाच गोष्टी जर सिद्धराजच्या कानावरती पडल्या, भलेही त्या चुकीच्या नसतील, तर एकदा भावनाचा विश्वासघात सिद्धूचा केला भावनाने की त्याच्यानंतर आपला सिद्धू कोणावरती तरी विश्वास ठेवेल का? त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, या ठिकाणी भावनाची चूक आहे का नाही हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पण मित्रांनो, दुसरीकडे जी काही गोष्ट घडली हे कळाल्याच्या नंतर मला विश्वास बसणार नाही की आता पुढे काय होईल. कारण की मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे ह्या जयंत कानिटकरनी आपल्या विश्वाला ओपन चॅलेंज दिलेलं असतं की काही जरी झालं तरी मी तुला जिवंत सोडणार नाही. कारण की ह्या व्हॅलेंटाईन्समध्ये मी माझ्या जानूला भेटल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्याच्यामुळे मला काही जरी करावं लागलं ना तरी देखील मी करायला तयार आहे. त्यावेळेस मात्र जयंत कानिटकर तिथून निघून गेलेला असतो आणि जयंतला एक गोष्ट कळालेली असते की आपला एक प्लॅनिंग फेल झाला म्हणून काय झालं, आपल्याकडे दुसरा प्लॅनिंग तर आहे ना. त्या प्लॅनिंगमध्ये मी विश्वाला चांगलाच अडकवतो आणि त्यामधून मी माझ्या जानूला भेटेल आणि त्या विश्वाच्या तावडीतून मी तिला कायमचं सोडवेल. तर दुसरीकडे हा जयंत कानिटकरचा जो काही प्लॅनिंग असतो ना, त्याला वाटत असतो हा पूर्णपणे त्याचा सक्सेस होईल. पण नाही मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की विश्वाला एक गोष्ट माहीत झालेली असते की जयंत कानिटकर कोणत्या पण रंगरूपा बदलून ह्या घरामध्ये एंट्री करू शकतो. पण विश्वाला एका गोष्टीची खात्रीच नसते की त्यांच्या घरामध्ये विश्वाने जो काही नोकर ठेवलेला आहे गाडीवरती, ह्याला तर अजूनपर्यंत विश्वा ओळखूच शकला नाही आणि तो जयंत कानिटकरच असतो आणि हाच त्याचा डाव आता पुढे चालवणार आहे तो. कारण की तो चक्क आता परत विश्वाच्या घरामध्ये शिरतो आणि त्या ठिकाणावरून विश्वाच्या आईला घेऊन तो चाललेला असतो, म्हणजेच ललिताला. आणि त्यावेळेस मात्र त्याच्या गाडीचा होतो अपघात आणि त्या ठिकाणी मात्र जयंत कानिटकरचं परत भांडं फुटतं.
कारण की विश्वाच्या आईला वाटत असतं की आधीपासूनच तिला डाऊट आलेला असतो की हा जयंत कानिटकर वेड्यासारखा तर वागतोयच, पण ह्या सगळा असं करतोय कशामुळे हे तिला काहीच कळालेलं नसतं. कारण की त्यांच्या घरात घुसतोय काय, नाना प्रकारचे त्याचे सगळे काही खेळ आता विश्वाच्या आईसमोर आलेले असतात. आणि फायनली तिला कळतं की त्यांच्या घरामध्ये जो काही गाडीवरती ड्रायव्हर त्यांनी ठेवलेला आहे तो ड्रायव्हर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून, कारण की जयंत कानिटकरची त्या ठिकाणी भांडणं होतात आणि त्याचं सगळे काही त्यांनी बसवलेला खोटा टोप, दाढी मिशा ह्या सगळ्या काही त्या ठिकाणी निघल्याच्या नंतर विश्वाच्या आईसमोर सत्य उघडकीस येतो की हा तर जयंत कानिटकर आहे. आणि त्यावेळेस मात्र तिला पूर्णपणे खात्री पटते आणि ती म्हणते की जयंत कानिटकरला की तुमचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत कानिटकर किती विचित्र माणूस आहे. कारण की त्याला माहीत असतं की जर माझं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर मला जानूला कधीच भेटता येणार नाही. आणि तो म्हणतो की आता ह्या सगळ्यामध्ये जर कोणाचा खून जरी झाला माझ्या हातून तरी मी देखील घाबरत नाही. आणि जयंत कानिटकर सुरुवातीला विश्वाच्या आईची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की मला माफ करा, मला हे सगळं करावं लागतंय कारण की मला माझ्या बायकोला शोधायचं आहे, तुमच्या मुलाने माझ्या बायकोला लपवून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस मात्र विश्वाची आई म्हणत असते की जयंत कानिटकर मी तुम्हाला आत्तापर्यंत माझ्या मुलाप्रमाणे मानलेलं होतं, पण तुम्ही असं वेड्यासारखं माझ्या मुलावरती काहीतरी खोट्या नाटे आरोप करताल तर मी अजिबात देखील हे खपून घेणार नाही. पण त्यावेळेस मात्र आता जयंत कानिटकर जो काय बोलतोय हे विश्वाची आई ऐकायला तयारच नसते आणि विश्वाची आई म्हणत असते की मी सगळ्यांसमोर तुमचं खरं सत्य सांगून टाकणार. तर जयंत सांगत असतो की असं तुम्ही काही करू नका, कारण की जयंतला आता एकाच गोष्टीची भीती असते की जर हे सगळं सत्य जर जानूपर्यंत पोचलं, विश्वापर्यंत पोचलं तर माझा पर्दाफाश होईल आणि मला त्या घरामध्ये कधीच एंट्री भेटणार नाही. मित्रांनो, इथेच येतो कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की आता विश्वाच्या आईला वाटत असतं की आपण जयंतचा पर्दाफाश करूया, त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणूया. पण हा जयंत खूप शातीर असतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की याने चक्क आपल्या जानूच्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला आहे, दुसरीकडे त्या वेंकीला विहिरीत ढकलून दिलं होतं. तर विश्वाची आई तर त्याच्यासाठी अनोळखी व्यक्तीच आहे, त्याच्यामुळे ते तिला मारायला मागे पुढे पाहणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे बिचारा विश्वा मात्र जानूला ही एक गोष्ट समजावून सांगत असतो की आता तुझं सत्य आपल्याला सगळ्या जगासमोर आणलं पाहिजे, नाहीतर हा जयंत कानिटकर कधी पण इथे येऊ शकतो, तुझ्यावरती हल्ला पण करू शकतो आणि तू असं लपून छपून राहिली तर मग काहीच साध्य होणार नाही, कारण की ह्या जयंतपासून तुला धोका आहे. तर पुढे तुम्ही पाहाल की ही जानू उलट विश्वालाच आपल्या अक्कल शिकवत असते आणि त्याला हेच गोष्ट म्हणत असते की हे शक्य नाही आहे विश्वा माझ्याकडून, कारण की एकदा का त्या जयंतला कळालं की मी तुझ्यापाशी तुझ्या तावडीमध्ये आहे त्याच्यानंतर तो तुला देखील जिवंत सोडणार नाही, तुला देखील तो मारेल. कारण की त्याला जर कळालं ना तू माझ्यासोबत होता तर तो तुला मारायला देखील मागे पुढे पाहणार नाही. पण ह्या जानूला अक्कल कधी येणार, कारण की तिच्या एकटीमुळे विश्वाचं पूर्ण घर सगळं संकटामध्ये अडकलेलं आहे. कारण की दुसरीकडे हा जयंत कानिटकरने आता चक्क विश्वाच्या आईला मारण्याचा प्लॅनिंग बनवलेला असतो, कारण की त्याला माहीत असतं की मला त्या घरात कोणीच कधी येऊन देणार नाही, त्याच्यामुळे मला ह्यांना संपवावं लागलं तरी मी मागे पुढे पाहणार नाही आहे. कारण की हा जयंत कानिटकर पूर्ण सायको असतो, कारण की त्याला एकच गोष्ट डोळ्यासमोर दिसत असते ते म्हणजे त्याची स्वतःची जानू. त्याला वाटत असतं की मला माझी जानू सोडून मला दुसरं काहीच नको, त्याच्यामुळे मला जरी विश्वाच्या आईला मारावं लागलं ना तरी देखील मी मागे पुढे पाहणार नाही. आणि पुढे तुम्ही हेच पाहाल की जयंत कानिटकर चक्क विश्वाच्या आईवरती जीवघेणा हल्ला करतो. पण दुर्दैवाने मित्रांनो त्यामध्ये आपली विश्वाची आई तिच्यावरती हा हल्ला कोणी केला हे सांगू शकत नसते, कारण की तिला नीट बोलताच येत नाही. एवढा घाण हल्ला हा जयंत कानिटकर तिच्यावरती करतो. आणि तुम्ही पुढे पाहाल की विश्वाची आई हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर तर वाचते, पण मात्र मित्रांनो आता विश्वाच्या घरावरती खूप भयानक संकट आलेलं असतं, कारण की जयंत पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि हे सगळं झालेलं आहे फक्त त्या जानूमुळे. मग तुम्हीच सांगा मित्रांनो यामध्ये जानूची चूक आहे का नाही, कारण की विश्वा एवढं ओरडून तिला सांगतोय की आपण तुझं सत्य जगासमोर सांगूया आणि ह्या जयंत कानिटकरला पोलीस अटक करतील, त्याच्यानंतर तुला त्या जयंतपासून कोणताच धोका निर्माण होणार नाही. पण ह्या जानूला अजून पण अक्कल येई नाही आणि तिला असं वाटत आहे की ती जर जयंत समोर गेली तरी तो जयंत तिला मारेल. पण तिला एकटीला मारण्याच्या नादामध्ये तिने आत्तापर्यंत किती साऱ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही पाहिलंच, कारण की बिचारा विश्वाच्या घरामध्ये सगळं सुख शांती आणि समृद्धी चालू होती तर त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे हिने वाटोळं करून टाकलं. कारण की तुम्ही पुढे पाहाल की ज्या प्रकारे विश्वाच्या आईवरती हा हल्ला होतो हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला पण एवढा घाण धक्का बसेल की तुम्ही देखील स्वप्नात विचार केला नसेल की हे सगळं जानूमुळे होईल. आणि तरी देखील मात्र ही जानू म्हणत असते की माझं सत्य जगासमोर नको आणायला. तर याबाबत तुमचं मत काय आहे प्लीज एक कमेंट करून तुम्ही सांगायला विसरू नका. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आता सिद्धूला सोडून भावनासारखी श्रीकांत इनामदारला भेटायला जाते आणि त्या आनंदीसोबत अजून पण तिचे संबंध आहेत. तर तुम्हाला काय वाटते या ठिकाणी कुठेतरी आपल्या सिद्धूसोबत धोका होतोय का नाही हे तुम्हीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर दुसरीकडे आजीने ज्या प्रकारे भावनावरती आरोप केला होता की तुझे हे नवीन जी काही नाटकं चालू आहेत ना या घरामध्ये हे घर बिघडवण्याच्या पाठीमागे, तर तुम्हाला खरंच असं वाटतंय का की भावना ते घर बिघडवते? पण तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींबाबत नक्की एकदा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि दररोज दुपारी 2 वाजता आणि रात्री 9 वाजता आपले अपडेट पाहायला विसरू नका. धन्यवाद.